नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत आहोत. त्याच्यामधला आता आपल्याला उतारे पाहायचे आहे. त्याच्यामध्ये पाठीमागच्या साईडला उतारे दिलेले आहेत, त्याच्यावर काही प्रश्न विचारलेले असतात. तर आपण सगळ्यात पहिले चांगला उतारा वाचून घ्यायचा 1-2 वेळेस आणि मग त्याच्यामधले आपल्याला प्रश्नांची उत्तरं लगेच सापडतात. तर किंवा आपण पहिले जर प्रश्न वाचले तर आपल्याला उतारामध्ये त्याची प्रश्नाची उत्तरं लगेच सापडू शकतात. त्याच्यामुळे आपण पहिले काय करू, त्याचा पहिला 1 नंबरचा उतारा पाहू. उतारा 1. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. वाचून घ्यायचा अगोदर. फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि तो जगातील प्रत्येक देशामध्ये खेळला जातो. फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये 1860 बनवले गेले. या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा दी फुटबॉल असोसिएशन तयार झाली. हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे. यामध्ये प्रत्येकी 11 खेळाडूंचे 2 संघ परस्पर विरुद्ध संघांच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात. खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात, पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहूने स्पर्श करण्याची अनुमती नसते. केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो आणि ते सुद्धा केवळ आपल्या गोल समोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच. आता हा पूर्ण आपण उतारा वाचून घेतला. तुम्हाला वाटल्यास अजून 1 वेळेस वाचायचं. आपल्या प्रॅक्टिससाठी जास्तीत जास्त वेळेस वाचलं आपण जेवढं मोठ्याने वाचू तेवढं आपल्या काय होत असतं, लक्षात राहतं की आपण काय वाचलं आहे. काय वाचलं ते आपल्या कानावर पडतं. त्याच्यामुळे आपण मोठ्याने वाचायला पाहिजे आणि त्याचे उत्तर आपल्याला लगेच सापडतात. मग पहिला प्रश्न पाहूत आपण. फुटबॉलचे नियम बनवले गेले. ऑप्शन 4 पण वाचून घ्यायचे. त्याच्यानंतर आपलं उत्तर जे आहे ते आपण बघायचं कोणतं आहे. ऑप्शन नंबर ए, प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी. फुटबॉलचे नियम बनवले गेले कशासाठी? बी बघा, खेळाचे नियंत्रण करण्यासाठी. सी, त्याला सोपे करण्यासाठी. डी, तो लोकप्रिय करण्यासाठी. फुटबॉलचे नियम बनवले गेले हे या उतार्यामध्ये कुठे आलेलं आहे आपल्याला हे बघायचं. ठीक आहे, म्हणजे एखाद्याला लगेच लक्षात राहत असेल त्याला लगेच सापडेल, किंवा आपण 1-2 वेळेस उतारा वाचल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतो. तर फुटबॉलचे नियम बनवले गेले याच्यामध्ये बघा इथे दिले, फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये 1860 बनवले गेले. कशासाठी? तर या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता. याचं उत्तर काय असेल मग? ऑप्शन नंबर बी, खेळाचे नियंत्रण करण्यासाठी हे याचं उत्तर आहे. ओके. प्रश्न दुसरा पहा. फुटबॉल खेळला जातो 2 संघामध्ये. म्हणजे फुटबॉल 2 संघामध्ये खेळला जातो. त्याच्यामध्ये किती खेळाडू असतात आपल्याला असं विचारले. ऑप्शन नंबर ए, प्रत्येकी 9 खेळाडूंच्या संघामध्ये. बी, प्रत्येकी 10 खेळाडूंच्या. सी, प्रत्येकी 11 खेळाडूंच्या. डी, प्रत्येकी 12 खेळाडूंच्या. आता हे आपण उतारा वाचला होता, मग आपल्या लक्षात येईल की आपण कुठे वाचलं आहे त्याला बघायचं आणि याच्यामध्ये दिसायला बघा, या प्रत्येकी 11 खेळाडूंचे 2 संघ परस्पर विरुद्ध संघांच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये किती आहे, 2 संघामध्ये किती खेळाडू असतात? प्रत्येकी 11 खेळाडू. तर आपला ऑप्शन कोणता असेल याच्यामध्ये? ऑप्शन नंबर सी, प्रत्येकी 11 खेळाडूंच्या संघामध्ये हा खेळ खेळला जातो, फुटबॉल खेळला जातो. आता तिसरा आहे प्रश्न. खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात. खेळाडू चेंडूचे नियंत्रण कशाने करतात? ऑप्शन नंबर ए आहे पायांनी. बी आहे हातांनी आणि पायांनी. सी, डोक्याने आणि पायांनी. डी, मित्र आणि प्रेक्षक यांच्यासह. तर खेळाडू चेंडूचे नियंत्रण कसे करतात या खेळामध्ये, फुटबॉलमध्ये? तर उतार्यामध्ये पहा, याच्यामध्ये आपण कुठे वाचलो होतं हे लक्षात करायचं, आठवायचं. खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात, पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहूने स्पर्श करण्याची अनुमती नसते. या उतार्यामध्ये ह्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला हे इथं उत्तर सापडलेलं आहे. तर खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात. ऑप्शन नंबर सी, डोक्याने आणि पायाने. म्हणजे ते डोक्याने सुद्धा खेळू शकतात आणि पायाने सुद्धा खेळू शकतात या फुटबॉलमध्ये. ठीक आहे. तर प्रश्न चौथा. गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो.
कुठे, आता गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो, पण कुठे करू शकतो, मैदानाच्या बाहेर की आतमध्ये, पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर, की ते ऑप्शन बघा. नंबर ए, मैदानात कोठेही करू शकतो का, नाही. बी, रेफरी समोर. सी, पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर. त्यानंतर डी, पेनल्टी क्षेत्राच्या आत. तर याचं उत्तरामध्ये आपण बघू. गोली आपल्या इथं दिलेले. गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो आणि ते सुद्धा केवळ आपल्या गोल समोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच, म्हणजे त्याच्यासमोर जे गोल आहे त्या पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच तो त्या चेंडूला हा स्पर्श करू शकतो. तर याचं उत्तर आहे पेनल्टी क्षेत्राच्या आत, ऑप्शन नंबर डी. तर 5वा प्रश्न आहे, जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. तर जगातील सर्वात लोकप्रिय खेळ कोणता आहे? ऑप्शन नंबर ए, व्हॉलीबॉल. बी, क्रिकेट. सी, बुद्धिबळ. आणि डी आहे फुटबॉल. तर या उतार्यामध्ये एकदम सुरुवातीलाच दिलेलं आहे बघा, फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. तर आपलं या प्रश्न 5व्याचं उत्तर काय असेल? जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे ऑप्शन नंबर डी, फुटबॉल. ठीक आहे, याचं उत्तर आहे हे डी. आता ह्याचे आपले जे उत्तर आलेले आहेत, तर पहिल्याचं कोणतं सांगितलं होतं? बी, खेळाचे नियंत्रण करण्यासाठी. तर आपल्याला इथे बी ऑप्शनला, बी जे दिले आहे त्याला पूर्ण गोल करायचा आहे. काळ्या किंवा निळ्या पेननं परीक्षेमध्ये, एक्झाममध्ये आपल्याला याला गोल करायचं आहे. चारीपैकी एकालाच गोल करू शकतो. जर तुम्ही 2-2 केले तर तुम्हाला त्याचं हे भेटत नाही, मार्क भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही एकालाच गोल करायचं आहे आणि व्यवस्थित पूर्ण गोल करायचं आहे. अर्ध करायचं नाही किंवा बाहेर पण जाऊ द्यायचं नाही. ओके, याचं उत्तर बीला गोल करायचं आहे. 2 नंबरचं जे आहे त्याचं उत्तर आहे आपलं प्रत्येकी 11 खेळाडूंच्या याच्यामध्ये सीला गोल करायचं आहे. प्रश्न 3रा जो आहे, खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात कशाने? डोक्याने आणि पायाने. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सीला गोल करायचं आहे. तर प्रश्न 4था जे आहे त्याचं उत्तर होतं आपलं ऑप्शन नंबर डी. तर इथे आपल्याला डीला गोल करायचं. 5 नंबरचं जे आहे त्याचं उत्तर आहे, जगातील सर्वात लोकप्रिय खेळ कोणता आहे? फुटबॉल. फुटबॉलला म्हणजे डी ऑप्शनला गोल करायचा आहे. ठीक आहे, हा आपला पहिला उतारा संपलेला आहे. याचा पुढचा उतारा आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. याच्यामधले उत्तरं तुम्हाला समजले का? हा उतारा चांगला समजला का? कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांना याचा फायदा होईल. नवोदयचा अभ्यास आपण याच्या पुढे पण खूप व्हिडिओ बनवणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, बघितल्याबद्दल धन्यवाद.